बघा त्रिकोण दशासमोर ट्रायंगल. आता त्रिकोण तुम्हाला माहितीच आहे. आता हा जो त्रिकोण आहे मी कागदाचा तुकडा कापलेला आहे. असे दोन्ही कापून आणलेले आहे. तुम्हाला नेहमी कागदाचा. आता या त्रिकोणाला आपण नाव लिहूया. बरोबर आहे. समजा हा कोण बी आणि हा कोण त्रिकोणाचे हे तीन कोण आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे. त्रिकोणाला तीन बाजू असतात. ए बी बी सी आणि ए सी. तीन कोण आहेत. कोण ए कोण बी आणि कोण सी. आता ह्या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते. 180 अंश असते. मग 180 असते का हे आपण सिद्ध करायचं. बरोबर आहे. तर हे सिद्ध केलंय मागच्या प्रकरणामध्ये. तर ते कसं 180 होतं हे तुम्हाला मी आकृतीत दाखवलं. नंतर आपण त्याच्या बाह्य कोणाकडे जाणार आहोत. सिंपल प्रॅक्टिकल आहे. काय करायचं आहे की तिन्ही कोण मी कापतो. कशी कट करा. हा एक कोण कापला, हा दुसरा कोण कापला आणि हा एक तिसरा कोण कसाच ठेवला. कसं पण आडवं कसंही. आता हा तिसरा कोण इथे ठेवतोय मी. त्याच्या शेजारी दुसरा कोणता कापलेला हे बघा. इथला कापलेला कोण आहे. हा कोण बरोबर याच्या शेजारी लावायचा आहे. बरोबर आहे. आणि हा दुसरा कोण होता कापलेला तो कोण पुन्हा काय करायचा आहे त्याच्या शेजारी लावायचा आहे. तिन्ही कोण काय झाले. तिन्ही कोणांची वरती 180 डिग्री वाकडी होणार नाही. हे तिन्ही कोण जुळले एकमेकांना आणि सरळ रेषा तयार झाली बघा. आणि आपल्याला माहितीये सरळ रेषेचं माप किती असतं. 180 अंश असतं. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपण जे दुसरं प्रकरण होतं त्यात तुम्ही सिद्ध केलं जे प्रमाणांमध्ये. बरोबर आहे. आता याच त्रिकोणाचा आपल्याला पुढे विचार करायचा आहे बाह्य कोन. बरोबर आहे. हा त्रिकोण आहे सेम. आता मी एक त्रिकोण तयार केला. नाव दिलं ए बी आणि सी. ह्या त्रिकोणाची कोणतीही बाजू आपण वाढवली. त्रिकोणाची काय केली आपण कोणती पण बाजू एक बाजू वाढवली. म्हणजे आपण ही जी बीसी बाजू आहे खालची तिला काय केलं आपण पुढे वाढवली. ही वाढवल्यामुळे झालं काय. हा इथे कोण तयार झाला. बरोबर आहे. मग हा कोण जो आहे त्रिकोणाच्या बाह्य भागात एक्सटेरियर कोन. पुढे त्रिकोणाच्या बाह्य भागात. म्हणून याला आपण बाह्य कोन असे म्हणतो. त्याचं नाव काय आहे. इंग्लिश मध्ये एक्सटेरियर कोन ना. इंग्रजीमध्ये एक्सटेरियर अँगल.